कार खरेदीमध्ये एका व्यावसायिकाची 1,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अमिनुद्दीन निजामुद्दीन शेख, वय वर्ष 57, राहणार झंडीगेट, असं फसवणूक झालेल्या युवकाचं नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सचिन विश्वास पाटे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. शेख हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. 4 चाकी वाहन खरेदी करायचं असल्यानं त्यांना श्रीरामपूर येथील एजंटानं OLX या ॲपवर कार दाखवली. ही कार पाहण्यासाठी ते नारायणगाव आळेफाटा येथील विघ्नेश मोटर इथं आले होते. शेख आणि पाटे यांच्यात कारचा व्यवहार झाला. 1,75,000 रुपयांना हा व्यवहार ठरला. शेख यांनी पाटे याला 1,50,000 रुपये रोख स्वरूपात दिले. शेख यांनी कार ताब्यात घेतली आणि ते घेऊन नगरमध्ये येत असताना रस्त्यात कारचा बिघाड झाला. कार दुरुस्तीसाठी 40,000चा खर्च असल्यानं शेख यांनी पाटे याला कळवलं. दरम्यान पाटे यानं कार दुरुस्ती करून देतो, तरी पण कारमध्ये बिघाड झाला तर कार घेऊन जातो आणि पैसे परत देतो असं शेख यांना कळवलं होतं. त्यानुसार पाटे हा कार घेऊन गेला आणि पैसे परत केले नाही. शेख यांनी वारंवार पैसे मागितले असता त्यानं ते दिले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचं शेख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सचिन पाटे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी याविषयीची माहिती मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रसार माध्यमांना दिली.